नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्सआय अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेला उपयुक्त असणारा जो अभ्यासक्रम आहे तो आपण पूर्ण करत आहोत। यामध्ये आपण पोषण अभियान या घटकावर आपण अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये बघा पोषण आहार, तर हे विजयपथ पब्लिकेशनची बुक आहे, त्या पुस्तकातून आपण हे रिव्हिजन करत आहोत। तर बघ अन्न व अन्नातील भेसळ, तर यामध्ये दिलेलं आहे की सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी त्याचप्रमाणे म्हणजे जोपासण्यासाठी अन्नाची गरज असते। हे म्हणजे प्रस्तावना, म्हणजे त्याबद्दल बेसिक माहिती। शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक पुढील सर्व मूलद्रव्य अन्नातून मिळत असतात, जसे कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन हे आपल्याला अन्नातून मिळत असतात। तर वरील मूलद्रव्याव्यतिरिक्त पुढील सर्व घटक आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहेत, तर ते सर्व आपल्याला अन्नातून मिळत असतात। तर ते पुढील जे सर्व घटक आहेत ते कोणते आहेत, तर ते आवश्यक अन्न घटक बघा: कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि पाणी हे आवश्यक अन्न घटक आहे, जे आपल्या शरीराच्या जडणघडणीसाठी आवश्यक आहे। तर अन्नाचे दोन मूलभूत कार्य आहे: एक शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणे आणि दुसरं आहे शरीराला ऊर्जा पुरवणे। तर मग शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणारे कोणते आहेत, तर कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, कॅल्शियम, लोह आणि मॅंगनीज हे जे मूलद्रव्य आहेत, तर हे आपल्या शरीराला योग्य त्या स्वरूपात मूलद्रव्य पुरवठा करणे म्हणजे अन्नाचे कार्य आहे। म्हणजे अन्नामधून आपल्याला एवढे प्रकारचे मूलद्रव्य मिळत असतात। तर त्यानंतर बघूया, त्यानंतर दिलेलं आहे उष्मा मोजण्याचे एकक। तर कॅलरीमध्ये मोजले जाते, म्हणजे आपल्याला म्हणजे प्रथिने किती, कर्बोदके किती, स्निग्ध पदार्थ किती, तर हे कोणत्या मापात केलं जातं, तर कॅलरी हे एकक आहे। उष्मा मोजण्याचे एकक कॅलरी आहे। एक कॅलरी म्हणजे किती होते, तर 4.18 जूल होते। एक कॅलरी म्हणजेच 4.18 जूल होते, हा लक्षात ठेवायचं। एक कॅलरी आणि किलो कॅलरी: 1 ग्राम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे कॅलरी उष्मा होय। टीप: उष्णतेचे एकक ठरविताना 14.5 अंश सेल्सिअस ते 15.5 अंश सेल्सिअस हाच विशिष्ट तापमान खंड निवडतात। आणि त्यानंतर आहे 1 किलो कॅलरी: 1 किलोग्राम पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी द्यावा लागणारा उष्मा म्हणजे 1 किलो कॅलरी उष्मा होय। पोषणद्रव्ये आणि खाद्यपदार्थ यांच्या बाबतीत कॅलरीजचा केलेला उल्लेख नेहमी किलो कॅलरीज असतो। म्हणजे पोषणद्रव्ये आणि खाद्यपदार्थ यांच्या बाबतीमध्ये कॅलरीजचा जो उल्लेख केलेला असतो तो किलो कॅलरीज असतो। त्यानंतर बघा अन्न मूलद्रव्याचा स्रोत: प्रत्येक सजीव पुढील घटकापासून बनलेला असतो। प्रत्येक सजीव कसा बनलेला असतो, संस्था, अवयव, उती आणि पेशी, म्हणजे सर्वात छोटं पेशी आहे, यापासूनच म्हणजे प्रत्येक सजीव बनलेला असतो। पेशीपासून उतीपासून अवयव, अनेक अवयव मिळून एक संस्था बनते। पेशीची रचना कशी होते, प्रत्येक पेशी हे पुढील बृहत रेणूपासून बनलेली असते। बृहत रेणू त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे किंवा लिपिड, त्यालाच आपण मेदसुद्धा म्हणू शकतो। त्यानंतर न्यूक्लिक आम्ले यांच्यापासून, म्हणजे प्रत्येक पेशी यापासून बनलेली असते: प्रथिने, कर्बोदके, स्निग्धे आणि न्यूक्लिक आम्ले। तर बृहत रेणू आणि बृहत वाहिके यामध्ये दिलेले आहे। प्रथिने अमिनो आम्लाची बहुवाहिके आहेत। प्रथिने हे अमिनो आम्लाची बहुवाहिके आहेत। न्यूक्लिक आम्ले हे न्यूक्लियोटाइड्सची बहुवाहिके आहे। शर्करीय बहुवाहिके आहे। हा थोडा सायन्सचा भाग पण आहे, आपल्याला दुसऱ्या एक्झामला पण हे उपयोगी ठरू शकते। शरीराची वाढ म्हणजे काय, तर घटक द्रव्याचे जैव संश्लेषण, त्यांच्या बहुवाहिकीकरणातून बृहत रेणूचे संश्लेषण आणि मग बृहत रेणूची बांधणी यांचा परिणाम म्हणजे पेशीची वाढ आणि पेशीचे विभाजन होय। मग त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे ऊर्जेची आवश्यकता पुढील कारणासाठी जरुरी आहे। ऊर्जेची आवश्यकता कशासाठी आहे आपल्याला, तर जैवसंश्लेषण क्रिया, बहुवाहिकीकरण क्रिया,
बहुत रेणूची बांधणी क्रिया, शरीराची वाढ व निगा, शरीराच्या वाढीसाठी आवश्यक ते द्रव्ये आणि प्रामुख्याने ऊर्जा या दोन्हीचा पुरवठा अन्न करते आणि हा पुरवठा अन्न पुढील प्रमाणे करते. कशामध्ये बघा, पेशीमध्ये ग्लुकोजसारख्या पदार्थाचे ऑक्सिडन होते. पेशीमध्ये ग्लुकोजसारख्या पदार्थाचे ऑक्सिडन होते. मग ऑक्सिडन मार्फत ऊर्जा मुक्त होते. ही ऊर्जा एटीपी एंडेनोसिन ही ऊर्जा एटीपी एंडेनोसिन ट्रायफॉस्फरसच्या स्वरूपात साठवली जाते. मग नंतर हे एटीपी रेणू पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व संश्लेषणासाठी ऊर्जा पुरवतात. अशा पद्धतीने कार्य घडत असते. म्हणजे ऊर्जा या दोन्हीचा पुरवठा अन्न करते आणि पुरवठा अन्न पुढील प्रमाणे करते. याप्रमाणे होत असते. म्हणजे कशा पद्धतीने करते ते दिलं आहे. त्यामध्ये तुमच्याकडे बुक असेल तर व्यवस्थित वाचा. हा चार्ट आहे, याला व्यवस्थित रिव्हिजन करा. हा आपला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यानंतर अन्नातून ऊर्जा निर्मिती पद्धती. सर्व सजीवांना लागणाऱ्या ऊर्जेचा मूळ स्रोत सूर्य आहे. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि सौर ऊर्जा वापर करून ग्लुकोज तयार करतात. म्हणजेच सौर ऊर्जेचे सेंद्रिय ऊर्जा संयुगामध्ये संग्रहण करण्याचे कार्य वनस्पती करतात. आपले अन्न प्रामुख्याने वनस्पतीपासून मिळते. सजीवांच्या शरीरात या अन्नाचे ऑक्सिजन होऊन ऊर्जा निर्मिती होते. शरीराला लागणारी कार्यशक्ती अन्नपदार्थातून मिळते. बरोबर. वनस्पतीसाठी सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि म्हणजे सूर्यप्रकाश म्हणजे सौर ऊर्जा, कार्बन डायऑक्साईड, पाणी यांच्यातून मग वनस्पतीतून ते मिळते. मग वनस्पतीच्या ह्या म्हणजे सजीव म्हणजे मानवाला मिळतो आणि त्या पद्धतीने हे चालत असते. अन्नाची व्याख्या. आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व निगा राखण्यासाठी ज्या पदार्थाचे चयापचय व सात्मीकरण होऊन ऊर्जा मिळते त्या पदार्थाला अन्नपदार्थ म्हणतात. अन्नाचे स्वरूप. मानवाचे अन्न प्रामुख्याने 2 स्वरूपाचे आहे, वनस्पतीजन्य आणि प्राणीज. वनस्पतीजन्य आणि प्राणीज म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असं म्हणता येईल. वनस्पती अन्न कोणते कोणते आहेत? जसे बीजेमध्ये कोणते येते? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, राय, जवस हे प्रमुख धान्य आहेत. त्यानंतर भाज्या. भाजी स्वरूपातील मुळे जसं मुळा, गाजर, बीट, रताळे. भाजी स्वरूपातील खोडे, बटाटा त्यामध्ये येईल. त्यानंतर आहे भाजी स्वरूपातील फळे, वांगी, भोपळा, टोमॅटो. भाजी स्वरूपातील फुले, फ्लावर आणि शतावरी हे भाजी स्वरूपातील फुले आहेत. त्यानंतर फळांमध्ये कोणतं येईल? आंबे, केळी, पपई, संत्री, चिकू. शेंगामध्ये घेवडा, वाटाणा आणि मसूर. तेलबियामध्ये सूर्यफूल, सोयाबीन, तीळ, करडई. आणि कठीण कवचाची फळं त्यामध्ये नारळ, बदाम आणि काजू यांचा समावेश होईल. मसाला द्रव्य व पाला, लसूण, कोथिंबीर, आले आणि मोहरी हे मसाल्यामध्ये समावेश होते. हे आहे वनस्पतीजन्य अन्न आपले. त्यानंतर बघा, मीठ, मशरूम किंवा अळंबी हेही अन्नपदार्थच आहेत. मीठ, मशरूम किंवा अळंबी म्हणजे आपण जे मशरूम किंवा अळंबी खातो ते सुद्धा अन्नपदार्थच आहे. अळंबी हे एक कवक आहे. दही, जिलेबी, ढोकळा, इडली, डोसा बनविण्यामध्ये एक प्रकारची आंबवण क्रिया किंवा किण्वन क्रिया असते. बरोबर. कुपोषित मुलास तेल, तूप दिल्यास जास्त उष्मांक मिळून तब्येत सुधारते. कर्बोदकामुळे वेगाने ऊर्जा मिळत असल्यामुळे खेळाडू त्याचे सेवन करतात. हे महत्त्वपूर्ण जे मुद्दे आहेत ते इथं घेतलेले आहेत. चांगली पुस्तक आहे, एकदम नोट स्वरूपातच त्यांनी माहिती दिली आहे. जास्त ची माहिती अशी नाही दिली. विभिन्न अन्नगट आणि त्यांचे कार्य. बघा, कोणते अन्नगट घेतले आणि कोणतं कार्य म्हणजे आपल्या शरीरात होतं ते. तर धान्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि रागी म्हणजे हे नाचणी असेल. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि रागी. तुम्ही सांगा, रागी म्हणजे ते नाचणीच आहे का दुसरं काही आहे? मला याबद्दल माहीत नाही. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि रागी इत्यादी. तर त्यांचे कार्य काय? ऊर्जा पुरवणे, तंतुमय पदार्थ पुरवणे आणि प्रथिने, मेद, लोह, थायमिन आणि रायबोफ्लेविन
म्हणजे पुरविणे हे कार्य आपलं म्हणजे धान्य करत असतात. त्यामध्ये धान्यामध्ये समावेश होतो गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि रागी याचा समावेश होतो. आणि त्यांचं कार्य काय? ऊर्जा पुरवणे, तंतुमय पदार्थ पुरवणे, प्रथिने, मेद, लोह, थायमिन आणि रायबोफ्लेविन पुरवणे. तर त्यानंतर आहे तेल. त्यामध्ये तेलामध्ये कोणते अन्नपदार्थ समावेश होते? तर वनस्पतीज तेल, तूप आणि तेलबिया इत्यादी ऊर्जा आणि मेदाम्ले पुरवण्याचे कार्य करत असते. दूध व दुधाचे पदार्थ. दूध, दही, लोणी, तूप, चीज, पनीर हे अन्नपदार्थ आहे. दूध व दुधाच्या पदार्थामध्ये या अन्नपदार्थाचा समावेश होते. कोणतं? दूध, दही, लोणी, तूप, चीज आणि पनीर. यामध्ये मी घरी 1 लिटर दूध घेते. त्यामध्ये म्हणजे दूध होतो, दही होतो, लोणी, तूप आणि पनीर पण होते. आता चीज येत नाही बनवता म्हणून, नाही तर हे एवढे पदार्थ मी घरीच तयार करते. प्रथिने, मेद, कॅल्शियम आणि जीवनसत्वे पुरवले जाते. म्हणजे ह्या दुधामधून आपल्याला काय काय मिळतात? प्रथिने, मेद, कॅल्शियम आणि जीवनसत्वे पुरवण्याचे काम ह्या पदार्थामधून होत असते. त्यानंतर डाळी, कडधान्ये. त्यामध्ये घेवडा, वाटाणा, राजमा, हरभरा आणि इत्यादीचा समावेश होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रथिनांचा पुरवठा करणे, फॉलिक ॲसिड, तंतुमय पदार्थ पुरवणे, थोड्याफार प्रमाणात ऊर्जा पुरवणे, B1, B2 जीवनसत्वे पुरवणे, कॅल्शियम आणि आयरन पुरवणे. म्हणजे डाळी, कडधान्ये हे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे खूप चांगले असतात. आणि म्हणजे त्यामधून म्हणजे भरपूर जीवनसत्व वगैरे पण मिळतात. B1, B2 पण म्हणजे त्यामध्ये असते. म्हणजे शाकाहारी लोकांसाठी हे चांगलं आहे. कॅल्शियम असते, आयरन पण असते. मग कठीण कवचाची फळे. त्यामध्ये बदाम दाणे, नारळ आणि काजू. त्यामध्ये मेद, जीवनसत्वे आणि कॅल्शियम पुरवले जाते त्याद्वारे. त्यानंतर आहे अंडी. मासे, अंडी हे येतात. त्यामध्ये प्रथिने, मेद आणि जीवनसत्वे पुरवले जाते. फळे व भाज्या. त्यामध्ये पपई, आंबा, संत्री, केळी, गाजर, टोमॅटो, वांगी, हिरव्या पालेभाज्या आणि वांगी. यामध्ये जीवनसत्वे, क्षार, तंतुमय पदार्थ आणि आयर्न म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये असते. ज्यांना म्हणजे हिमोग्लोबिन वगैरे जर कमी असलं तर हिरव्या पालेभाज्या वगैरे खायला पाहिजे. त्यानंतर आपण पुढील ह्या बघणार आहोत अन्नातील भेसळ. अन्नातील भेसळ म्हणजे काय? तर एखाद्या दर्जेदार पदार्थामध्ये कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे, त्यामध्ये दिसणारा वेगळाच पदार्थ मिसळणे, म्हणजे त्यासारखा म्हणजे जसा उदाहरणामध्ये आपण ते पांढरी चवळी आहे ना, पांढरी चवळीमध्ये ना वटाणा मिसळला जातो, म्हणजे ते भेसळ करतात. दिसणारा पदार्थ मिसळणे, खोटे लेबल लावणे, खराब अन्नपदार्थ विकणे, विषारी पदार्थ मिसळणे. अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा करून घेण्यासाठी एखादा स्वस्त, अतिरिक्त, कमी दर्जाचा पदार्थ मिसळणे, यालाच अन्नाची भेसळ म्हटलं जाते. त्यानंतर मग अन्नाचं काय म्हणतात बाई, भेसळयुक्त पदार्थ कोणते, म्हणजे कोणत्या पदार्थामध्ये कोणती भेसळ करतात किंवा केल्या जाऊ शकते? तर दुधामध्ये पाणी, युरिया, स्टार्च आणि डेक्स्ट्रिन ही भेसळ करतात म्हणतात, माहीत नाही. लाल तिखटमध्ये विटेची पूड, लाल भोपळ्याची भुकटी, काळी मिरीमध्ये पपईच्या बिया. बरोबर, पपईच्या बिया आणि काळी मिरी सारखंच वाटतात. जर पपईच्या बिया सुकवल्या तर काळी मिरी सारख्याच दिसतात. काळी मिरीमध्ये पपईच्या बिया भेसळ करतात. आईस्क्रीम म्हणजे धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा, तांदळामध्ये बारीक पांढरे खडे, शेंगदाण्यामध्ये लालसर गारगोट्या किंवा खडे भेसळ केले जाऊ शकते. डाळीमध्ये मॅटलेनिल येलो म्हणजे ते रंग येण्यासाठी वगैरे लावत असतील. खाद्यतेलामध्ये अर्जिमोन तेल वापरतात. साजूक तुपामध्ये वनस्पती तूप, जे मार्केटला असणारा जो साजूक तूप असतो तो तर अजिबात मला आवडत नाही. त्यामध्ये माहीत नाही, ते मला अजिबात आवडत नाही, मी घरीच तयार करते. त्यानंतर आहे कॉफी. मधामध्ये साखरेच्या किंवा गुळाच्या पाकाची भेसळ केली जाते. चहाच्या भुकटीमध्ये वापरलेली भुकटी, काळ्या चण्याच्या फरकल भुकटी आणि लाकूड भुसा, काजूच्या टरफलीची भुकटी हे चहामध्ये भेसळ केली जाऊ शकते किंवा करत असते, माहीत नाही. कॉफीमध्ये कॉफीच्या भुकटीमध्ये चिंचोक्याच्या टरफलाची पावडर, भाजलेल्या खजुरांची भुकटी किंवा चिकोरीची भुकटी मिसळतात. प्रक्रिया केलेली सुपारी, यामध्ये इतर कठीण कवचाधारी फळाच्या टरफलाचे तुकडे भेसळ म्हणून टाकतात.
त्यानंतर आहे तुपाचा वास सुधारण्यासाठी ट्रायब्युटेरियन टाकतात. दुधातील स्निग्धपणा वाढविण्यासाठी दुधात हायड्रोजनेटेड वनस्पती मीठ टाकलेला आढळतो. मोहरीच्या तेलामध्ये अर्जिमोन तेल म्हणजे मोहरीच्या तेलाच्या मूळचा दर वाढवण्यासाठी करतात. त्यानंतर महाग वनस्पती तेलात स्वस्त व एखाद्या तेलाची भेसळ उदाहरणामध्ये लिनसीड ऑइल, अर्जिमोल तेल आणि किंवा असेंद्रिय तेल. गव्हाच्या पिठामध्ये टॉल्कची भुकटी किंवा खडूची भुकटी मिसळतात म्हणजे भेसळ केली जात असते. त्यानंतर आहे बेसन पीठ. बेसन पीठामध्ये लाखीच्या डाळीचे पीठ म्हणजे भेसळ करतात. लाखीचे म्हणजे लाखोरीची डाळ असते जे खात नाही लोक जास्त ते डाळ. त्यानंतर मैद्यामध्ये शिंगाड्याच्या पिठाची भेसळ केली जाते. चण्याच्या डाळीमध्ये लाखीच्या डाळीचे बेसन, मॅटनिल येलो हे रासायनिक द्रव्ये टाकून जुन्या साठवणीतील डाळीचा रंग व आकर्षकपणा वाढवतात. हळकुंडावर म्हणजे हळकुंड जो राहतो हळद तयार करण्यासाठी त्यामध्ये लेटक्रोमेट किंवा इतर रंगद्रव्ये लावत असतात. हळदीच्या भुकटीमध्ये पिवळा स्टार्च किंवा इतर रंगद्रव्याची भेसळ केली जाते. काळी मिरीमध्ये पपईच्या बिया मग असे बघितलं. मिरचीच्या तिखटामध्ये विटांची भुकटी किंवा तांबडा रंग असलेल्या स्टार्चची भेसळ. मग धान्यांच्या भुकटीमध्ये स्टार्च किंवा गोड्याची लीद माहीत नाही हे अशा पद्धतीने भेसळ केली जाऊ शकते. भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठीच्या भौतिक व रासायनिक चाचण्या. मग भेसळयुक्त पदार्थ कसं ओळखायचं ते आहे. दुधातील पाणी चाचणीसाठी काय तर काचपट्टीवर दुधाचा थेंब ठेवावा व ती काचपट्टी तिरकस करून दुधाच्या थेंबस उघडून द्यावे. मग चाचणीतील निरीक्षण. मग अनुमान काय येईल. जर कोणत्याही प्रकारच्या पांढरेपणाचा अंश ओघळण्याच्या मार्गावर न राहता दुधाचा थेंब ओघळण्यास त्या दुधात पाणी मिसळले असे समजावे. म्हणजे जर कोणत्याही प्रकारच्या पांढरेपणाचा अंश ओघळण्याच्या मार्गावर न राहता दुधाचा थेंब ओघळल्यास त्या दुधामध्ये पाणी मिसळले आहे असे समजावे. त्यानंतर आहे स्निग्धविरहित दुधातील पाणी. दूध काटा या दुधामध्ये सोडा. दूध काट्याची पातळी 1.026च्या खाली आल्यास दुधात पाणी आहे असे समजता येईल. त्यानंतर साजूक तुपामध्ये वनस्पती तूप आहे हे कसं ओळखायचं तर चाचणी. एका परीक्षा नळीमध्ये तूप घेऊन तापवून वितळून घ्यावे. त्यात समप्रमाणात हायड्रोक्लोरिक आम्ल टाकावे. मग थोडीशी साखर टाकावी. हे मिश्रण 1 मिनिट चांगले हलवावे आणि मग 5 मिनिटे परीक्षा नळी एक जागी स्थिर ठेवावी. त्यामध्ये अनुमान कसा निघेल तर खालच्या थरामध्ये नारंगी रंग आल्यास साजूक तुपामध्ये वनस्पती जो मिसळली आहे असं होईल. म्हणजे अशा पद्धतीने आपण भेसळ ओळखू शकतो. त्यानंतर बघा खाद्यपदार्थातील अर्जिमोन तेल. स्वच्छ परीक्षा नळीमध्ये तेल घ्यावे. त्यामध्ये समप्रमाणामध्ये सहज नायट्रिक आम्ल टाकून चांगले हलवावे व परीक्षा नळी एका जागी 2 मिनिटे स्थिर ठेवावी. मग त्यामध्ये काय अनुमान निघेल तर मिश्रणाचा लाल रंग जाऊन लालसर तपकिरी रंग येतो आणि यावरून त्या खाद्यतेलामध्ये अर्जिमोन तेलाची भेसळ आहे दिसून येते. त्यानंतर आहे डाळीमध्ये मॅटनिल येलो हे भेसळ केली जाते. तर ते कशा चाचणी करायची तर सुमारे 5 ग्राम डाळ परीक्षा नळीमध्ये घेऊन सुमारे 5 मिलीलिटर पाण्यात भरपूर हलवून घ्यावे. हायड्रोक्लोरिक आम्लाचे काही थेंब त्यात टाकावे. गुलाबी रंग आला तर डाळीमध्ये मॅटनिल येलो असल्याचे ते निर्देशक आहे. त्यानंतर आहे तिखटामध्ये वीट भुकटी. निरीक्षण कशा पद्धतीने केले जाते चाचणी. 1 चमचाभर तिखटाची पूड एका मोठ्या चंचुपात्रामध्ये घ्यावी. त्यात अर्धे पात्र भरेल एवढे पाणी टाकून ढवळावे. नंतर त्यास 5 मिनिटे स्थिर ठेवावे. 1 चमचाभर तिखटाची पूड एका मोठ्या चंचुपात्रात घ्यावे. त्यात अर्धे पात्र भरेल एवढे पाणी टाकून ढवळावे. नंतर त्यास 5 मिनिटे स्थिर ठेवावे. चंचुपात्राच्या तळाशी भुकटी जमा झाल्यास ती तिखटामध्ये वीट भुकटी असल्याचे दर्शविते. म्हणजे एखाद्या पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये ते तिखट टाकायचं. जर ते तिखट जर एकदम म्हणजे खालती जमा होत असेल तर त्यामध्ये विटाची भुकटी आहे असं म्हणजे त्यामध्ये अनुमान काढता येईल. तर त्यानंतर बघा भेसळीचे दुष्परिणाम काय होतात.
स्ट्रायफ ही डाळ खाण्यात आल्यास विकलांग अवस्था करणारा लॅथिरिझम नावाचा आजार होतो. 10% अर्जिमोन तेल मिश्रित असे मोहरीचे तेल दीर्घकाळ खाल्ल्याने माणसांना एपिडेमिक्स ड्राप्सिंग हा नावाचा रोग होतो. वनस्पतीच्या खाद्यतेलामध्ये असेंद्रिय असे खनिजे तेल मिसळली असल्यास वात्या व पोटाचे आजार उद्भवू शकतात. लेड क्रोमेट या द्रव्याने रंगवलेले हळकुंडे खाल्ल्याने शिश्याच्या विषबाधेचे लक्षणे उद्भवतात. शिसे हे विषारी गुणधर्माचे मूलद्रव्य आहे आणि त्यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि धमन्यांमध्ये विकृती निर्माण होते. आणि शिशाच्या विषातून उद्भवणारी लक्षणे मळमळ, पोटदुखी, ॲनिमिया, निद्रानाश, स्नायूचा पक्षाघात किंवा मेंदूवर दुष्परिणाम ह्या गोष्टी अन्नाच्या भेसळ अन्नामुळे होत असतात. अन्नपदार्थाचे मानकीकरण म्हणजे भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 आहे. या कायद्यान्वये निरनिराळ्या अन्न प्रकाराबाबत गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने पुढील 2 मानके ठरविण्यात आलेली आहेत. त्यामध्ये भारतीय मानांकन संस्था आहे आणि नंतर दुसरं आहे ॲग्रिकल्चर मार्केटिंग. तर यामध्ये अन्नपदार्थ गोळा करून म्हणजे हा येऊ शकतो भेसळ प्रतिबंधक कायदा केव्हाचा 1954. त्या अंतर्गत 2 मानके ठरवता येतात. म्हणजे एक आहे भारतीय मानांकन संस्था ISI यांचा मिळतो आणि नंतर दुसरा आहे की ॲग्रिकल्चर मार्केटिंग ॲगमार्क म्हणजे म्हणजे पदार्थावर हे 2 चे म्हणजे ह्या असतात लोगो असतात. ISI आणि ॲग्री मार्केट असं लिहिलेलं असं लोगो असतात. तर हे असणं हे मानांकन मिळणारे जे पदार्थ आहेत ते चांगले आहेत असं त्यातून अर्थ होतो. अन्नपदार्थ गोळा करून पुढील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवतात. प्रयोगशाळा केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान अनुसंधान मुख्यालय आहे म्हैसूरला, राज्य कर्नाटक. त्यानंतर केंद्रीय खाद्यपदार्थ प्रयोगशाळा कुठे आहे? कोलकात्याला आहे, पश्चिम बंगाल. केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान अनुसंधान म्हैसूरला आहे, कर्नाटक राज्यातील. आणि केंद्रीय खाद्यान्न प्रयोगशाळा कोलकाता, पश्चिम बंगालमधील आहे. हे विचारले जाऊ शकते. ते 2 IMP आहेत. म्हणजे ह्या प्रयोगशाळा आणि मुख्यालय कुठं आहे किंवा कोणत्या राज्यातील आहे. तर हा जो आहे मुद्दा हा IMP आहे. हा पाठच करून ठेवायला पाहिजे. तर मी तो प्रश्न स्वरूपात घेईन. त्यानंतर आहे पोषण आहार. तर हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत म्हणजे पाठवा त्यांना जे अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा करत परीक्षेचा अभ्यास